श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 815. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाच्या भेटीच्या पश्चात त्या दोघांमध्ये असलेला हा संवाद अभ्यासत होतो. हनुमंताने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती बसवून आणलं. सुग्रीव या प्रथम दर्शनामध्येच अत्यंत धन्यता आपल्या हृदयामध्ये मानू लागलेला आहे. मनात विचार करतोय की या दोन सुकुमारांचं प्रेम मला लाभेल का? आणि हनुमंत रूपी सद्गुरू सुग्रीवाच्या मनातली ही अभिलाषा ओळखूनच अग्नीच्या साक्षीने प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवामध्ये मैत्रीचं नातं बांधून देतो. भगवंत हे सख्यत्वाचं नातं कशा पद्धतीने निभावतोय याचं चिंतन आपण कालच्या संवादामध्ये करायला सुरुवात केली. जेव्हा सुग्रीवाने माता जानकीचं असलेलं हे अपहरण जे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं, तो प्रसंग प्रभू रामचंद्रांना त्याने सांगितला. सीताजींनी जे वस्त्र या वानरांच्या दिशेने टाकलं होतं, ते वस्त्र जेव्हा प्रभू रामचंद्रांकडे त्याने सुपूर्त केलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्र ओक्साबोक्षी आपल्या जानकीच्या स्मृतींमध्ये रडू लागले. तेव्हा सुग्रीवाने त्यांची समजूत काढली आणि म्हणाले की आपण निश्चिंत राहा, जानकी माता निश्चितपणे परत येईल, त्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते मी करीन. हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. सखा बचन सुनी हर्षे कृपा सिंधू बलसीव. बलाचा धाम असलेला परंतु कृपेचा सागर असलेला प्रभू रामचंद्र सुग्रीवाचं हे वचन ऐकून, हे सख्यत्वाचं वचन ऐकून अत्यंत सुखावून गेलेले आहेत. आणि आता प्रभू रामचंद्रांची या संवादामध्ये परतफेड करण्याची वेळ आली आणि त्या दृष्टीने प्रभू रामचंद्र आता सुग्रीवाशी संवाद करतायत. कालच आपण या सर्व चौपायांचं गायन केलं. मला असं वाटत होतं की कालच्या निरूपणामध्ये कदाचित आपण या नवीन दोह्यातल्या काही चौपाया अभ्यासोत, परंतु काल जानकी मातेचा प्रसंगच इतका श्री महाराजांच्या कृपेने आपण रंगून गेलो की वेळ कधी संपला हे कळालंच नाही. असो, तर सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना आश्वस्त केलं की आपण जानकी मातेला निश्चितपणे परत आणूत. या उपरांत प्रभू रामचंद्र सुग्रीवाला विचारतात की कारण कवन बसहु बन मोहि कहु सुग्रीव. तू कुठल्या अशा कारणामुळे सुग्रीव या वनामध्ये असा भयभीत होऊन राहत आहेस? असं नेमकं काय झालं तुझ्या आयुष्यामध्ये की त्यामुळं तुला असं दीन जीवन जगावं लागत आहे? प्रभू रामचंद्रांनी सर्व काही जाणत असतानाही आपल्या सख्याला हा प्रश्न केला. बघा सज्जनो, बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची घुसमट होत असते. आपण ते बोलावं का न बोलावं अशी आपल्या मनाची स्थिती झालेली असते. परंतु जेव्हा असा कोणीतरी सखा आपल्या जवळ येतो आणि नेमकं त्या मर्मस्थानीच तो बोट ठेवतो, त्या क्षणी मात्र ही असलेली विचारांची उबळ आपण थांबवू शकत नाही. असं वाटतं की घडाघडा सगळं आपल्या मनातलं दुःख आपल्या या सख्याजवळ व्यक्त करावं. आपण बघतो की आजच्या काळामध्ये हे जे आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, कदाचित या लॉकडाऊनने लोकांची मानसिकता अत्यंत विपरीत झाली, यात काही शंका नाही. आणि या विपरीत मानसिकतेमध्ये लोकांना अँटी डिप्रेसंट गोळ्या म्हणा, मानसोपचार तज्ज्ञ म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तज्ज्ञांचा उपयोग करून घ्यावा लागतोय. परंतु मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं औषध आहे ते म्हणजे
आपण आपल्या भावना अत्यंत सहजपणे जशा आहेत तशा व्यक्त जर केल्या तर ही मनातली घुसमट बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊन जाते. आज तसे आपल्याकडे विश्वासाचे कानच न राहिल्यामुळं अनेकांना वाटतं की हे बोलावं का न बोलावं, काय वाटेल. परंतु श्री महाराज म्हणतात की रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही माझं स्मरण करा आणि आपलं हृदय उलगडून माझ्या समोर ठेवा. जे जे काही झालं, जे जे काही तुम्हाला वाटतंय, जे जे काही तुमच्या मनामध्ये खुपतंय, हे सगळं काही आपल्या सद्गुरूला तुम्ही निवेदित करा. बघा तर करून. तुम्हाला असं वाटेल, अहो ही तस्वीर कसं ऐकेल. मुंगीच्या पायामध्ये बांधलेल्या रुणझुण अशा पैंजणांचा देखील जो आवाज ऐकू शकतो, असे ज्याचे अत्यंत सूक्ष्म कान आहेत, तो या तस्बिरीमधून नाही का ऐकू शकणार. पूज्य भाऊसाहेब म्हणायचे, स्वारीच्या कानावरती टाकलं की आपली जबाबदारी संपते. ते ऐकतायत, ते बघतायत, त्यांना कळतंय. या भूमिकेमधून आपण त्यांच्याकडं आपलं अंतरंग उघडं करून सांगावं. मला वाटतं की सगळ्यात सर्वोत्तम सखा आपला कोण असेल तर आपला गुरु आहे बरं का. जरी आपल्यासाठी तो परमेश्वर असला, जरी तो आपल्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक असला, तरी सर्वात प्रथम तो आपल्यासाठी अत्यंत सुहृद आहे, अत्यंत सज्जन असा तो आपला सांगाती आहे. आणि त्यामुळं आपण सख्यत्वाच्या भावनेने आपल्या अंतरंगातला हा कदाचित न क्षोभ होणारा विचारांचा प्रवाह आपण सहजपणे त्याच्यासमोर बोलावा. आणि बघा, स्वतःच्याच अंतरंगामध्ये तुम्हाला किती शांत वाटू लागेल. मला आठवतं, लहानपणी दूरदर्शनवर एक कहाणी नावाची एक सिरियल असायची. मी तेव्हा शाळेत होतो. संध्याकाळी असायची आणि त्याच्यामध्ये एक कथा माझ्या मनामध्ये कुठेतरी घर करून बसली. आणि ती कथा अशी होती की 2 बिल्डिंग समोरासमोर आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी एक तरुण मुलगा राहतोय आणि त्याचं समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये लक्ष जायचं तर त्या घरामध्ये तो नवरा कामावून आल्यानंतर आपल्या बायकोला, मुलांना खूप मारायचा. भांडणं व्हायची, दररोज आरडाओरड व्हायची. एवढा त्याला त्रास व्हायचा. हा मुलगा नेहमी गॅलरीतून ते बघत असायचा. असे बरेच दिवस ही घटना घडत असे. लोकांना हे नित्याचंच झालं असल्यामुळं कोणी त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हतं. परंतु काही दिवसांनी गंमत झाली, ती अशी की त्या माणसाच्या वागण्यामध्ये एक पूर्णपणे बदल झाला. तो घरी यायचा, तो अत्यंत शांत होऊन यायचा. हसत खेळत सर्व काही संवाद घरामध्ये सुरू राहायचा. ह्या तरुण मुलाला मोठं आश्चर्य वाटू लागलं की असं नेमकं काय झालं की ह्याच्यामध्ये हा एवढा बदल झाला. म्हणून तो एक दिवशी त्या माणसाचा मागोवा काढत काढत तो जिथं जाईल तिथं त्याच्या मागं जाऊन बसतो. तो बघतो की ऑफिसमध्ये त्याला त्याचा साहेब अदवा तद्वा वाटेल तसं बोलत असतो. आणि असा हा मनुष्य ते ऑफिसमधलं सगळं ऐकलेलं मनामध्ये मान खाली घालून शांतपणे साठवायचा. आणि मग ऑफिस सुटल्यानंतर तो त्या दिवशी त्याच्या मागं जाताना बघतो की तो एका निर्जन ठिकाणी येतो आणि तिथं एका दगडाला हातामध्ये मोठे मोठे दगड घेऊन जोरजोरामध्ये त्याच्यावरती आपल्या मनातला संताप व्यक्त करत तो मारू लागतो. ते नाही का मुसलमानांमध्ये सैतानाला दगड मारतात, त्या पद्धतीने तो आपला सगळा असलेला संताप तिथं व्यक्त करतो. असं 15-20 मिनिटं झाल्यानंतर जेव्हा घामाघूम होतो तेव्हा घाम पुसतो आणि शांतपणे आपली हातातली बॅग उचलून घरी येतो. आणि त्यानंतर त्याच्या घरामध्ये ते आनंदी वातावरणात तो आपली संध्याकाळ साजरी करत असतो. सांगायचा उद्देश हाच की मनुष्याची ही अशी घुसमट आहे जी अकारणपणे निष्पाप जीवांवरती व्यक्त होते. मग मुलं बाळं असतील आणि त्याही पेक्षा कदाचित तो आपल्या स्वतःच्या वरतीच याचा प्रयोग करून अनेकदा मृत्यूचा पर्याय देखील निवडतो. आणि त्यामुळे या सगळ्याला उत्तर आहे की आपण हे निवेदन करावं आपल्या सख्याजवळ,
आणि जर तसे कान नसतील तर आपल्या सद्गुरूंजवळ. आणि जरी सख्याला सांगितलं तरी निश्चितपणे आपण आपल्या सद्गुरूजवळ प्रत्येक गोष्टीचं निवेदन अवश्यपणे करावं. सुग्रीवाने देखील प्रभू रामचंद्रांच्या जवळ अशाच पद्धतीने निवेदन दिलं, कारण प्रभू रामचंद्रांनी नेमकी ही मर्मबंधातली ठेव सुग्रीवाला विचारलेली आहे. कारण कवन बसहु बन मोही कहू सुग्रीव. असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुला वनात राहावं लागतं सुग्रीवा? सुग्रीव प्रभू रामचंद्रांना आपली दुःखद कहाणी सांगू लागतो. नाथ बाली अरुमय द्वौ भाई, प्रीती रही कछु बरनी न जाए. हे प्रभो, हे नाथ, मी आणि बाली आम्ही दोघं सख्खे भाऊ बर का. आमच्या दोघांमध्ये असं प्रेम आहे की ज्या प्रेमाला वर्णनच करता येऊ शकत नाही. प्रीती रही कछु बरनी न जाए. अत्यंतिक प्रेम, आणि त्या प्रेमामुळं आम्हाला एकमेकांच्या विषयी एक अत्यंत दृढ अशी विश्वास, श्रद्धा आणि आपुलकी होती. असं आमचं हे अत्यंत आनंदाने किष्किंधेमध्ये राज्य चाललं होतं. बाली राजा होता, मी उपमंत्री असल्यासारखा त्याच्या समवेत सतत असायचो. आणि अशा या आमच्या आनंदाने चाललेल्या वहिवाटीमध्ये एके दिवशी एक खंड पडला, आणि तो खंड झाला की मयसुत मायावी तेही नाऊ, आवासो प्रभू हमरे गाऊ. मय दानवाचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं मायावी. हा मायावी एक दिवशी आमच्या गावी आला, आणि नुसताच गावी आला नाही तर अर्धरातीपुर द्वार पुकारा, बाली रिपू बल सहन पारा. हा मायावी आमच्या राज्यामध्ये आला, आणि एक दिवशी मध्यरात्री तो राजमहालाच्या बाहेर येऊन बालीला ललकारू लागला, त्याला आव्हान देऊ लागला. बघा, इथं गोस्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरलाय, अर्धरातीपुर द्वार पुकारा. अर्ध्या रात्री. या अर्ध्या रात्रीचं काय प्रयोजन असावं? सकाळी का बरं नाही? दिवसाढवळ्या का बरं नाही? याचं कारण मला गुरुकृपेने असं वाटतं की सुग्रीवाने बाली आणि आपल्या प्रेमाची अवस्था वर्णनच करता येत नाही हे जे प्रभू रामचंद्रांच्या समोर निवेदन केले की प्रीती रही कछु बरनी न जाए. आमच्यामध्ये अत्यंतिक प्रेम होतं. बघा, आपल्याला देखील समाजामध्ये अनेक असे भाऊ दिसतात की ज्यांना समाजामधले अनेक लोक म्हणतात की अगदी राम लक्ष्मणासारखे आहेत. आपण आपल्यामध्ये असलेलं प्रेम हे बहुतांश वेळेला लोकांच्या सांगण्यावरून जोखत असतो. खरंच आपल्यामध्ये तेवढं प्रेम आहे का नाही याची आम्हाला देखील बऱ्याचदा जाणीव नसते. आपल्या अंतरंगामध्ये असलेली खऱ्या जाणीवेचा अभ्यास जर कधी करायचा असेल तर तो अभ्यास हा केवळ अशा अर्धरात्री होतो ज्यावेळेला जीव हा पूर्णपणे गाढ झोपेमध्ये आहे, जेव्हा त्याच्या असलेल्या या सूक्ष्म भावनांचा आविष्कार हा स्पष्टपणे आपल्याला कळू शकतो. बघा, श्री महाराज देखील गोंदवल्याला जेव्हा लोक मुक्कामाला यायची तेव्हा सगळ्यांची निजानीज झाल्यानंतर श्री महाराज एक मशाल पेटवायचे आणि कोणाला तरी बरोबर घेऊन सर्व लोकांच्या तोंडावरती तो प्रकाश स्पष्टपणे त्यांना त्यांचा चेहरा दिसेल अशा पद्धतीने घेत घेत पुढे जायचे. एकदा श्री महाराजांना कोणी विचारलं की महाराज, आपण असं एवढे कष्ट का घेता? सगळ्यांना अंथरूण पांघरुणाची सोय झालेली असेलच ना? महाराज म्हणाले, केवळ तेवढंच एक काम नसतं. जेव्हा व्यक्ती शांतपणे झोपते तेव्हा त्याचा वासना देह हा अत्यंत स्पष्टपणे आपल्याला दिसू शकतो.
मनुष्य हा मुळातच अत्यंत हुशार असल्यामुळं दिवसाच्या व्यवहारामध्ये तो आपल्या वासनांना अत्यंत सहजपणे झाकून ठेवू शकतो, परंतु रात्री जेव्हा त्याचा देह हा अत्यंत गलितगात्र झालेला असतो त्यावेळेला त्याचा वासना देह हा स्पष्टपणे आपल्याला दिसू शकतो. म्हणून श्री महाराज प्रत्येक जीवाच्या या अंतरंगाची अवस्था जणू काही या मशालीच्या उजेडामध्ये बघायचे. बघा सज्जनो, आणखीन एक उदाहरण देतो. सुंदरकांडमध्ये जेव्हा हनुमंत लंकेमध्ये पोचतो त्यावेळेला हनुमंत रात्र होण्याची वाट पाहत लंकेच्या त्रिकुट पर्वताच्या एका उंचीवरून लंकेकडे पाहत राहतो. तेव्हा लख्ख सूर्यप्रकाश असतो आणि लंकेचं हनुमंत अत्यंत सुंदर अवलोकन करतोय की कुठं कुठं मोठे राक्षस मल्लविद्या करतायत, कुठं सुंदर अशा स्त्रिया आहेत, कुठं सुंदर वन उपवन बागा आहेत, कितीतरी अनंत असे या लंकेच्या भोवती रक्षक आहेत. हे सर्व काही हनुमंताला दिसतंय. हनुमंताला जर मच्छर रूपच घेऊन जायचं होतं तर तो दिवसा देखील जाऊ शकला असता ना, परंतु हनुमंताने रात्रीची वेळ घेतली. अतिलघु रूप धरो निसी नगर करो पैसार. अत्यंत छोट रूप घेऊन निसी म्हणजे रात्री आपण या लंकेमध्ये प्रवेश करू. आणि लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर काय केलं त्याने? मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखे जहतह अगणित जोधा. गोस्वामीजींनी लिहिलंय की प्रत्येक मंदिरातून मंदिरापर्यंत असा तो प्रवास करतोय. आता इथं मंदिर याचा अर्थ महाल आहे, परंतु जर मंदिर या शब्दाच्या अर्थाने जरी आपण हनुमंताचे हे कार्य थोडंसं अवलोकन केलं तर लक्षात येतं की हनुमंत जिथं जिथं जातोय तिथं तिथं त्याचा भाव हाच आहे की ज्या या लंकेमध्ये एवढं आपण वैभव बघितलं ते राक्षस रात्री देखील तसेच आहेत का? त्यामुळे मंदिर भावनेने हनुमंत आतमध्ये जाऊन तपासणी करतोय, परंतु काय दिसतंय? देखे जहतह अगणित जोधा. या मंदिरामध्ये मनामध्ये युद्धाचा ज्वर घेऊन जगणारे राक्षसच हनुमंताला दिसलेले आहेत. मनुष्याच्या अंतरंगाचा खरा एक्सरे त्याला रात्री दिसतो की काय आहे त्याच्या मनाची अवस्था. आता इथं हनुमंताने देखील मायावी रूपच घेतलेलं आहे. मसक समान रूप कपिधरी, म्हणजे हनुमंतच होता तो, परंतु एका डासा इतका तो लहान झाला होता. परंतु इथं गोस्वामीजींनी या बाली आणि सुग्रीवाच्या परीक्षेसाठी अर्धरात्र तर निवडलीच, परंतु अर्धरात्रीमध्ये देखील मायावी राक्षस आणून ठेवला. एक अशीच अर्धरात्र आपल्याला आठवती ना अयोध्येमध्ये घडलेली, जेव्हा भरत आणि राम हे दोन भाऊ जे अत्यंत एकमेकांच्या जवळचे, अत्यंत ज्यांचं प्रेम आहे असे दोन भाऊ, त्यांच्यामध्ये देखील मंथरा नावाची ही मायावी राक्षसीण आलीच ना. या मंथरेवरती देखील या मायेचा प्रभाव पडलाच ना. तिची बुद्धी फिरली की नाही. आणि अशा या मंथरेच्या अंमलाखाली येऊन कैकेयीने त्या रात्री काय केलं? हा संसर्गजन्य रोग कैकेयीने जणू काही राजा दशरथामध्ये उतरवला आणि या दोन भावांची तिने ताटातूट करून टाकली. परंतु मायेचा प्रभाव हा सामान्य जीवावरती होतो, भगवंत आणि त्याच्या शिष्यांवरती होऊ शकत नाही. हाच एक अत्यंत सुंदर फरक आपल्याला राम भरत चरित्र आणि बाली सुग्रीव चरित्रामधून कळतो. बघा, भरत जेव्हा परत येतो तेव्हा भरत सत्तेच्या लालसेने परत येतो का? भरताची प्रथम प्रतिक्रिया काय असते जेव्हा तो ऐकतो की राम वनवासात गेल्या, लक्ष्मण वनवासात आहे, सीताजी वनवासात आहेत, राजा स्वर्गवासी झालेले आहेत? त्यावेळेला तो तिथं कोणाची भिडभाड ठेवत नाही. राज दरबारामध्ये सर्वजण भरताला अनुमोदन देत आहेत की भरता तू राज्यकारभार स्वीकार, तू राज्यकारभार स्वीकार. भरत त्यांना स्पष्टपणे विचारतो की तुम्हाला काय तुमचं कार्य माझ्याकडून साधून घ्यायचंय, म्हणून तुम्ही मला माझ्या या असलेल्या भावनांपासून दूर करत आहात.
म्हणजे तिथं देखील मायावी वृत्ती आली, परंतु राम आणि भरतावर तिचा अंमल होऊ शकला नाही. आणखीन एक मायावी चरित्र रामायणामध्ये आहे आणि ते म्हणजे प्रतापभानूच्या चरित्रात. प्रतापभानूच्या चरित्रामध्ये दोन मायावी व्यक्तित्व आली आहेत. एक ते रानडुक्कर, जे शिकारीच्या नादाने प्रतापभानूला आपल्या सैन्यापासून लांब घेऊन जातात. अशा या मायावी नगरीच्या मागच आपण आपल्या आप्तस्वकीयांना सोडून कशा पद्धतीने पुढं पुढं जात राहतो. आपल्याला वाटतं की आपला हा पुरुषार्थ आहे आणि यामध्येच आपण आपल्या स्वतःच्यासाठी केवढं मोठं संकट लिहून ठेवत असतो. हा या मायावी असलेल्या रानडुकराचा प्रभाव प्रतापभानूच्या चरित्रात आपल्याला दिसतो. आणि दुसरं मायावी व्यक्तित्व आहे तो स्वयंपाक करणारा आचारी, जो खरं तर हा कपटी मुनीच त्याचा वेश धरून आलेला असतो आणि त्या आधाराने ब्राह्मणांना मांसाहार करण्याचं पातक प्रतापभानूच्या मस्तकी लागतं. त्यामुळे मायावी व्यक्तित्व ही जीवनामध्ये स्वाभाविकपणे आपल्याला अधोगतीला नेतात, जर आपण प्रभुनिष्ठ नसूत तर. जर आपण भगवंताचे खरे दास नसूत तर हे मायावी राक्षस आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये वारंवार खाली खेचत असतात. बघा, आपल्याला जर आपल्या जीवनातले मायावी राक्षस ओळखायचे असतील ना सज्जनो, साधं गणित आहे. एखाद्या व्यक्तीने आपले कान भरले की मग आपल्या अंतरंगामध्ये होणारं नर्तन आपण बघावं. तोच मायावी राक्षस आहे आपल्या अंतरंगातला. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या अनुभवाला येत नाही तोपर्यंत ऐकीव माहितीवरती आपण खरंच किती विश्वास ठेवावा हाच प्रश्न आहे. त्यामुळे असे मायावी राक्षस हे आम्हाला अशा अर्धरात्रीच सतत बोलवत असतात आपल्या खऱ्या भावनांचा अभ्यास करण्यासाठी. आणि जेव्हा वालीने या शत्रूचं हे आव्हान ऐकलं तेव्हा तो या मायावी राक्षसाच्या मागे धावू लागला. आता इथं एवढा मोठा राजा होता, त्याच्याकडे एवढं मोठं सैन्य होतं, परंतु इथं आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं आपलं कार्य काय आहे. एखाद्या छोट्या प्रसंगावरती राजा जर अशा पद्धतीने रिॲक्शन देऊ लागला तर सरकार कसं चालायचं. बघा, आपले माननीय पंतप्रधान यांच्यावरती अनेक प्रकाराने चिखलफेक होत असते. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रश्न बऱ्याचदा त्यांच्यासमोर उभे करतात आणि ते एक प्रकारचं जाळं असतं की ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जरी ती व्यक्ती बोलली तरी त्याचे दोन अर्थ निघू शकतील. परंतु काय समय सूचकता आहे, काय तितिक्षा आहे, काय गिळण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये की बऱ्याच गोष्टींवर काहीही न बोलता आपल्या मौनाच्या आधारानेच आपल्या अंतरंगातल्या प्रतिक्रिया माननीय पंतप्रधान व्यक्त करून जातात. असे मायावी राक्षस अनेक आव्हान देतील, म्हणून राजाने गदा घेऊन मागं पळणं यामध्ये केवढं मोठं नुकसान आहे. कोणी उद्या उठावं आणि पंतप्रधानांना ललकारावं आणि त्याच्या प्रश्नांना जर आपण उत्तर देत राहिलो तरी समाज व्यवस्थेमध्ये या पदाचा गरिमा किती खाली येऊन जाईल. परंतु हे बालीला कळालं नाही आणि बाली त्याच्या मागे धावू लागला. सुग्रीवाचं प्रेम असल्यामुळे स्वाभाविकपणे तो बालीच्या जवळ आला आणि बाली जसा त्या मायावी राक्षसाच्या मागे धावतोय, सुग्रीव देखील बालीच्या मागे जाऊ लागलेला आहे. तो मायावी धावत 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 एका पर्वताच्या गुहेमध्ये घुसला. बाली आता खरं तर या गुहेपासून जरी परत आला असता तरी तिथं खूप मोठं होणारं हे अराजक टळू शकलं असतं. परंतु जसा एखादा शिकारी पेटल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शिकार गाठल्याशिवाय शांत होत नाही, त्याप्रमाणे बालीची अवस्था झाली. तशीच अवस्था प्रतापभानूची झाली होती जेव्हा तो रानडुक्कर देखील असाच गुहेमध्ये शिरला आणि तो काही केल्या त्याला सापडेना. त्याप्रमाणे बालीची देखील चरफड होऊ लागली की या मायावी राक्षसाला तर मी आता सोडणार नाही, याच गुहेमध्ये गेलाय ना, बघतो मी त्याला. आणि त्याने सुग्रीवाला त्यामुळे सांगितलं की ऐक, मी आता या गुहेमध्ये प्रवेश करतो, परंतु तू या गुहेमध्ये येऊ नकोस, तू बाहेरच बसून राहा. किती दिवस? 15 दिवसापर्यंत माझी वाट पहा.
जर 15 दिवसानंतरही मी बाहेर आलो नाही तर समजून घे की तुझा हा भाऊ या युद्धामध्ये ठार झालेला आहे. सुग्रीवाला खरं तर हे शब्द ऐकल्यानंतर अत्यंत धक्का बसला की बाली काय बोलतोय. परंतु बालीने सुग्रीवाला आपलं मत मांडण्याची देखील संधी दिली नाही आणि तो थेट त्या गुहेमध्ये त्या मायावी राक्षसाला मारण्याच्या दिशेने आत शिरून गेला. सुग्रीव प्रभू रामचंद्रांना सांगू लागला की मास दिवस तह रहे हूं खरारी, निसरी रुधिर धार तह भारी, बाली हतेसी मोही मारी ही आई, सिला देई तह चले ऊपर आई. बालीने मला सांगितलं होतं की 15 दिवस वाट पहा. 15 दिवस तर संपले परंतु बाली बाहेर आला नाही. मी विचार केला नाही, 15 दिवस नाही, आपण अजूनही 15 दिवस थांबूत. माझा बाली मला जिवंतच पाहिजे. पुढचे 15 दिवस देखील संपत आले. जेव्हा महिना संपत आला त्यावेळेला मी पाहिलं की त्या गुहेमधून रक्ताची एक खूप मोठी धार बाहेर येते. आणि मी विचार केला मनात की या मायावी राक्षसाच्या अंगात रक्त कसं असू शकेल. मग हे रक्त कोणाचं आहे? अरे, हे तर माझे ज्येष्ठ बंधू बालीचं रक्त दिसतंय. अरे अरे, बालीला आपण सांगायचा खूप प्रयत्न केला परंतु बाली ऐकण्याच्या आधीच गुहेमध्ये गेला. आणि एवढ्या मोठ्या लढाईनंतर बाली आपल्या स्वतःचे प्राण राखू शकलेला दिसत नाहीये. परंतु मला मात्र सजग राहायला हवं. काय करावं, काय करावं? सुग्रीव मनामध्ये विचार करतोय. आणि सुग्रीवाने काय केलं, गुहेच्या तोंडावरती एक खूप मोठी शिळा त्याने ढकलत आणली आणि ती शिळा त्याने त्या गुहेच्या तोंडावरती लावून टाकली. अहो, जो मायावी आहे त्याला अशा दगडाच्या शिळा लावून आपण कसं रोखू शकणार, हा विचार देखील त्यावेळेला कदाचित सुग्रीवाच्या मनामध्ये आला नाही. परंतु मनुष्याच्या अंतरंगामध्ये भीती कशी असते हे जणू काही या मायावी राक्षसाने सुग्रीवाला दाखवून दिलं. प्रीती रही कछु बरनी न जाई, ही जर बाली आणि सुग्रीवाची खरी भावना असती तर सुग्रीव बालीला असं एकटं सोडून त्याची ही रक्ताची धार येताना पाहून शांत कसा बसू शकला असता, हा देखील तेवढाच एक मोठा प्रश्न राहतो. आणि त्यामुळं शेवटी सुग्रीवाने बालीचा वध झाला आहे, आता आपण आपल्या स्वतःच्या प्राणांची रक्षा करावी असा विचार करून गुहेला एक मोठी शिळा एखाद्या दरवाजाप्रमाणे लावली आणि तो किष्किंधेमध्ये परत आला. किष्किंधेमध्ये आल्यानंतर सर्व मंत्र्यांच्या बरोबर विचार विनिमय झाला. बाली वधाच्या पश्चात एवढं मोठं किष्किंधा नगर हे राजाशिवाय कसं ठेवायचं. जसं भरताला देखील सर्वांनी हेच सांगितलं की अयोध्येला तू सनात कर, सनात कर. तुला तुझ्या वडिलांची आज्ञा आहे की तू अयोध्येचं राज्य स्वीकार. परंतु भरताची सत्सद विवेक बुद्धी त्याला काही केल्या तिथं स्वस्थ बसू देत नाहीये. सुग्रीव मात्र सामान्य जीव होता आणि कदाचित शेवटी या लोकांच्या दबावाला बळी पडून सुग्रीवाने किष्किंधेचं राज्य स्वीकारलं, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मेला, त्याचा शोक काही काळासाठी झाला असेल परंतु हे कालचक्र आहे, प्रत्येक जण पुढं पुढं चाललेला आहे. मला लहानपणीची ती कविता डोळ्यासमोर येतं. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता त्यांचे कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. त्याच्यामध्ये किती सुंदर कडवं होतं. मला नेमके शब्द आठवत नाही परंतु अर्थ डोळ्यासमोर आहे की हसतील, रडतील आणि पुन्हा आपल्या कामाला ते लागतील. मी गेलो म्हणून आयुष्यभर रडणारा असं कोण असणार आहे. त्याप्रमाणे सुग्रीवाने देखील काही दिवस निश्चितच आपल्या बंधूंच्या जाण्याचं दुःख केलं असेल परंतु प्रीती रही कछु बरनी न जाई हे जणू काही या मायावी राक्षसाने दाखवून दिलं त्याला. आणि सुग्रीव
सर्व जणू काही नीतीच्या मर्यादा ओलांडून बालीची पत्नी देखील आपली पत्नी समजून तिच्या समवेत राहू लागला. स्वतः सुग्रीवाची पत्नी होतीच, परंतु बालीच्या पत्नीला ताराला देखील सुग्रीवाने आपल्या जवळ ठेवलं, आपल्या स्वतःच्या पत्नीला देखील ठेवलं. हे सर्व किष्किंधेचं वैभव त्याने उपभोगायला सुरुवात केली. आणि आतमध्ये मात्र खरं काय घडलं होतं? ती रक्ताची धार देखील मायावी राक्षसाचीच. आणि तो मायावी राक्षस, कारण बाली हा अत्यंत प्रबळ होता, त्याची प्रचंड शक्ती होती. किंबहुना बाली रावणाला काखेमध्ये घेऊन महिनाभर सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरवून त्याने आणलं होतं, असं वर्णन शास्त्रकार सांगतात. एकदा तबेल्यामध्ये बांधून ठेवलं होतं रावणाला त्याने. तिथं मुलं देखील रावणाला फटके मारू लागले. एवढं बालीचं प्रचंड शक्तीचं सामर्थ्य होतं. आणि त्यामुळे या मायावी राक्षसाला मारून बाली जेव्हा गुहेच्या तोंडावरती आला, तेव्हा त्याने बघितलं की अरे एवढी मोठी महाकाय ही शिळा कोणी लावली? अरे सुग्रीव, उघड उघड उघड. पण सुग्रीव कुठे आहे? सुग्रीव तर इकडं आलेला आहे किष्किंधेमध्ये आणि सगळं राज्य उपभोगतोय. परंतु हा अत्यंत बलवान असलेला बाली अशाने खचून जाणार नव्हता. त्याने प्रयत्न करून करून त्या शिळेला ढकललं. आपल्याला बाहेर पडण्यासाठी त्याने जागा निर्माण केली आणि बाली धावतच गुहेतून किष्किंधेमध्ये आला. किष्किंधेमध्ये येऊन राजदरबारामध्ये बाली दाखल होतोय आणि बघतोय काय तर आपल्या गादीवरती सुग्रीव बसलाय. मंत्री न पुर देखा बिनु साई, दीनेहु मोही राज बरी आई, बाली ताही मारी गृह आवा, देखी मोही जिय भेद बडावा. बालीने जेव्हा मला राजगादीवरती बसलेलं पाहिलं, तेव्हा त्याने मला शत्रूप्रमाणे खूप मारलं. माझं सर्वस्व त्याने खेचून घेतलं. माझ्या पत्नीला देखील त्याने माझ्याबरोबर येऊ दिलं नाही. तिचं देखील त्याने हरण केलं. हे कृपा सिंधू रघुनाथ, मी त्याच्या भीतीने या किष्किंधेच्या बाहेर सर्व दिशांमध्ये भटकत राहिलो. परंतु बालीचा शत्रू, यामुळं मला या जगामध्ये कुठंच कोणी स्वीकारायला तयार नाही. कारण की प्रत्येक जण बालीचं भय, बालीचं बळ जाणून होता. त्यामुळे मला कोणी आसरा दिला नाही. अशा वेळेला हा हनुमंत माझ्या मदतीला आला आणि तो म्हणाला, अहो सुग्रीव, आपण असं करूत, आपण ऋष्यमुख पर्वतावरती जाऊत, तिथं बाली येणार नाही. सुग्रीव म्हणाला, का नाही येणार तिथं? अहो तो भाग जो आहे ना, तो बालीला शाप मिळाल्यामुळं बाली त्या प्रदेशामध्ये येऊ शकत नाही. इहा साप बस आवत नाही, तदपि सभीत रहु मनमाई. मातंग ऋषींनी बालीला एकदा त्याच्या कुकर्मांसाठी असा शाप दिला की तू माझ्या तपस्येमध्ये विघ्न आणलंस. अरे या पर्वतावरती जर तू पाऊल जरी ठेवलंस तर तुझ्या मस्तकाची शेकडो शकलं होऊन जातील. आणि हे बालीनी खुणगाट आपल्या मनाशी घट्ट बांधली की काहीही झालं तरी ऋष्यमुख पर्वतावरती जायचं नाही. आणि नेमकं हे हनुमंताने, या बुद्धिमतां वरिष्ठाने सुग्रीवाला सांगितलं आणि सुग्रीवाने त्याप्रमाणे ऋष्यमुख पर्वतावरती आपला निवास केला. परंतु तरी देखील त्याच्या मनातली भीती मात्र काही केल्या गेली नाही. हे प्रभू, अशी माझी कर्म कहाणी आहे. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सुग्रीवाची ही दुःखद कहाणी ऐकली आणि बालीने त्याच्यावरती केलेला अन्याय त्यांनी आपल्या हृदयामध्ये जाणला, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचे विशाल बाहू स्फुरण पाहू लागले. फरकी उठी द्वई भुजा बिसाला. आणि ते सुग्रीवाला म्हणाले की सुन सुग्रीव मारियहु बालिही एकही बाण, ब्रह्मरुद्र सरनागत गयेन उबरिही प्राण. सज्जनहो, प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला आश्वस्त केलं की मी एका बाणामध्ये बालीचा वध करीन. जरी तो ब्रह्मा आणि महादेवाला जरी तो शरण गेला तरी देखील त्याच्या प्राणांचं रक्षण आता कोणी करू शकणार नाही. अशा या प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाच्या संवादामधील पुढील कथाभाग सज्जनहो आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.